सध्या नवीन ट्रेंड आलाय की जो तो बघा साखर सोडतो आणि काहीतरी आर्टिफिशियल स्वीटनर वापरतात. तर ते नक्की काय आहेत आणि मग ते साखरेऐवजी का वापरतात? स्वीटनर्स जे तू म्हणतेस की ज्याला लाईक आय एक्सप्लेन की ते 0 कॅलरी स्वीटनर्स असतात. त्यामुळे साखरेतनं जे आपल्याला एका चमच्यातनं 20 कॅलरी मिळतात त्याच्यातनं काही कॅलरी मिळत नाही. याच्यात दोन प्रकार असतात. एक आहे की आर्टिफिशियल स्वीटनर आहे की जे तुम्ही सिंथेटिकली मॅन्युफॅक्चर्ड असतात ते आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत. दुसरे असतात नॅचरल स्वीटनर्स. जर ह्याच्यात कॅलरी नाहीये म्हणल्यावर मग लोक उठसूट खूप ते वापरतील ना, तर मग तसं चालतं का? आता साखरेपेक्षा हे 20,000 पटीने जास्त गोड असतं. म्हणून साखर जर तिथे आपल्याला एक चमचा घालायला लागते तर तिथे हे जे स्वीटनर असतं ते अगदी कणभर घालून टाकतात त्याच्यात, विच इज ऑल्सो द रिझन बाय हे असं छोट्या छोट्या गोळ्यांच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं. आणि याची सेफ लिमिट म्हणायची म्हणजे की लोक जे म्हणतात की आपण रोज अगदी घेतलं तर चालतं का. सध्या नवीन ट्रेंड आलाय की जो तो बघा साखर सोडतो आणि काहीतरी आर्टिफिशियल स्वीटनर वापरतायत. तर ते नक्की काय आहेत आणि मग ते साखरेऐवजी का वापरतात? आर्टिफिशियल स्वीटनर्स जे असतात तर ते 0 कॅलरी असे स्वीटनर्स असतात की त्यातनं कॅलरीज मिळत नाहीत तुम्हाला. याच्यात दोन प्रकार असतात. एक आहे की आर्टिफिशियल स्वीटनर आहे की जे तुम्ही सिंथेटिकली मॅन्युफॅक्चर्ड असतात ते आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत. दुसरे असतात नॅचरल स्वीटनर्स की जे आपल्याला नॅचरली अकरिंग की म्हणजे असे प्लांट वाल्या म्हणजे असं पदार्थातनं मिळतात. नॅचरल स्वीटनर्सचे दोन मुख्य प्रकार म्हणजे स्टिविया आणि मंक फ्रूट शुगर. हे नियर 0 कॅलरी असे स्वीटनर्स असतात. ठीक आहे. आर्टिफिशियल स्वीटनरचे प्रकार म्हणजे ॲस्पार्टेम, मग झालं सॅक्रिन, सुक्रोलोज, एरिथ्रिटॉल असे हे कॉमनली अकरिंग आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात. सगळेच 0 किंवा नियर 0 म्हणजे 0.004 असे कॅलरीज त्यातनं मिळत असतात. आणि हे साखर वापरायच्या ऐवजी किंवा गूळ पण वापरायच्या ऐवजी तुम्ही ते वापरू शकता. त्यातनं काही म्हणजे तुम्हाला कॅलरीज मिळत नाही. मग हे कोण कोण वापरू शकतं आणि याचं प्रमाण काय असलं पाहिजे? जर ह्याच्यात कॅलरी नाहीये म्हणल्यावर मग लोक उठसूट खूप ते वापरतील ना, तर मग तसं चालतं का? आता याची गंमत म्हणजे की तुम्ही उठसूट वापरतील किंवा खूप जास्त खातील अशातला धोका नसतो याच्यात. कारण कुठलंही तू आर्टिफिशियल स्वीटनर बघ, जसं ॲस्पार्टेम फॉर एक्झाम्पल किंवा स्टिविया. आता साखरेपेक्षा हे 20,000 पटीने जास्त गोड असतं. त्यामुळे तू जर साखरेसारखं किंवा खूप खूप जर स्टिविया घालायला लागलीस किंवा खूप ॲस्पार्टेम जर घालायला लागली सपोज चहात, ते इतकं गोड होईल की तुला पिवणारच नाही. ठीक आहे. म्हणून हा दुसरा भाग याचा हे पण झाला की साखर जर तिथे आपल्याला एक चमचा घालायला लागते तर तिथे हे जे स्वीटनर असतं ते अगदी कणभर घालून काम होतं त्याच्यात, विच इज ऑल्सो द रिझन बाय हे असं छोट्या छोट्या गोळ्यांच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं. आणि याची सेफ लिमिट म्हणायची म्हणजे की लोक जे म्हणतात की आपण रोज अगदी घेतलं तर चालतं का. अगदी चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. अनेक वेळा लोकांना काही काही मध्ये स्टडीज असे पब्लिश झाले होते की ज्याच्यात WHO ॲस्पार्टेमला कार्सिनोजेनच्या लिस्टमध्ये आणलं. पण आता ते कधी की म्हणजे जर तुम्ही रोजच तुम्ही ते ॲस्पार्टेम वालं सपोज डाएट कोकमध्ये ॲस्पार्टेम असतं. तर तुम्ही रोजच जर 12-12 कॅन किंवा ॲक्चुअली लिमिट इज 36 कॅन्स पर डे एवढं जर तुम्ही पीत असाल रोज, तर तुम्हाला त्याच्याने काही प्रॉब्लेम व्हायचा म्हणजे अशी शक्यता असते. पण सर्वसामान्य आपण कोणी तेवढं काही खात नाही म्हणजे स्वीटनर. त्यामुळे तुम्ही जर चहाच्या ऐवजी किंवा म्हणजे चहातल्या साखरेच्या ऐवजी किंवा तुम्ही एखादं काही गोड केलं, मग कारण घरात जर कोणाला मधुमेह वगैरे असेल तर शुगर फ्री जे करतात म्हणजे पदार्थ असं, तर एखादा केलं तर ते चालतं असं. काही प्रॉब्लेम नाही. मग ज्यांना मधुमेह आहे त्याच लोकांनी हे स्वीटनर्स वापरावेत का? आणि मी असं पण ऐकलंय की यांनी त्या लोकांची साखर कमी होते. हे खरं आहे का? तुम्ही जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही स्वीटनर्स वापरायला काहीही हरकत नसते. तुम्हाला जर गोड चहाची सवय आहे किंवा तुम्हाला जर असं कॉफीत वगैरे पण साखर घालून किंवा गूळ वगैरे त्यापेक्षा तर तुम्ही स्वीटनर्स वापरा असं. हा एक गोड गैरसमज असतो, की तुम्ही जर साखरेच्या ऐवजी गूळ वापरला तर तुमची साखर वाढणार नाही अशातला नाहीये भाग. पण त्याऐवजी जर तुम्ही स्वीटनर वापरलं, आता ते आर्टिफिशियल असो की नॅचरल असो त्याने काही फरक नाही पडत. तर तुमची तितकी जी साखर खाऊन किंवा साखरेवाला चहा पिऊन जी साखर वाढणार होती, ती वाढत नाही. इन द लाँग रन
म्हणजे तुम्ही बराच काळ असं केल्यामुळे, की तुम्ही ओव्हरऑल साखरेचं इंटेक तुमचं कमी केल्यामुळे, मग पुढे जाऊन तुमचं जे शुगर लेव्हल्स आहेत, त्या कमी होऊ शकतात. पण तुम्ही जर स्वीटनर घालून केक खात असाल, रोज आपलं शुगर फ्रीचा केक खाताय किंवा मिठाई खाताय, चॉकलेट खाताय, असं जर करत असाल, तर मग लक्षात ठेवा, की मधुमेह जेव्हा आपण मॅनेज करतो, तेव्हा फक्त साखरेचा हिशोब नसतो करायचा. तुम्ही फॅट किती घेताय, डायटरी फॅट ह्याचाही तुम्हाला जरा काळजी घ्यायला लागते आणि त्यामुळे तुम्हाला डायबिटीज जर असेल, तर त्याचा अर्थ हा नाही, की तुम्ही शुगर फ्री घालून किंवा स्वीटनर घालून मग मी आपला रोज शिरा खाते असं. ते तूप जे आहे किंवा त्यातला जो रवा आहे, तर त्यानी पण तुमचं ग्लायसेमिक लोड जे आहे ते वाढणारच आहे. तर त्यामुळे एक कंपोनंट कमी केलं, पण बाकी सगळ्याकडे पण लक्ष ठेवायला लागतं. मग ज्यांना मधुमेह नाहीये, त्यांनी हे स्वीटनर वापरलं तर चालतं का? आणि लहान मुलांचं काय? त्यांनाही गोड आवडतं खायला. मग त्यांच्या लाडूमध्ये किंवा अजून कशात जर स्वीटनर टाकून खाल्लं तर चालतं का? हे बघ आता लहान मुलांच्या बाबतीत एस्पेशली मी नेहमी म्हणते, की तुम्ही जितकं त्यांना नॅचरल म्हणजे म्हणण्यापेक्षा नेहमीच आपलं कल्चरली जसं आपण बनवतो, ओरिजिनल पदार्थ जसा असतो, तसाच दिलेला बरा असतो. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना जर लाडू द्यायचा आहे, तर आता एक तर तो लाडू मुलांनाही समजायला पाहिजे, की अगदीच लहान आहे त्याचा अर्थ नाही, की तुम्ही दिवसाला 5-6 लाडू खाऊन टाकणार असं. तर ते त्यांचंही खाणं गोडाचं हे प्रमाणातच असलं पाहिजे. कारण हल्ली आता इव्हन लहान मुलांमध्ये पण खूप यंग एजमध्ये 12-13 वर्षाची मुलांना पण आपण मधुमेह झालेला बघतोय आणि तसे येतात म्हणजे आमच्या क्लिनिक वगैरेमध्ये पण. त्यामुळे तुम्ही लहान आहेत म्हटल्यावर त्यांना खाऊ दे बाबा गोड हवं तेवढं असं करायचं नसतं पहिली गोष्ट. त्या गोडाच्या ऐवजी लहान मुलांना आता मी स्वीटनर वापरून काही पदार्थ करून दिला तर चालेल का? तर मी म्हणेन नको. कारण तुम्ही त्यांना जसं ॲज अ ट्रीट जर देणार असाल, की तुला आवडतो बाबा तुझा वाढदिवस आहे म्हणून चल तुझ्यासाठी बेसनाचा लाडू केला किंवा स्नॅक म्हणून जर तुम्ही खायला घरचा बेसनाचा लाडू देताय, तर तो एक देणार आहात, अशी अपेक्षा करते. तर मग तो साखरेचा किंवा जे काही गुळात बनवतात तसाच लाडू तसाच कंटिन्यू ठेवा. तिथे स्वीटनरचा वापर करू नका. मोठ्यांच्या बाबतीत जे आपण म्हणतो, की जर एखाद्याला त्यांचं वजन कमी करायचंय किंवा PCOS वगैरे आहे आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करायचंय, तर मग अशा वेळी तुम्ही जर गोडाच्या ऐवजी म्हणजे साखरेच्या ऐवजी जर तुम्ही स्वीटनर वापरून एखादा पदार्थ गोड केला, तरी काही हरकत नसते. मग हे आर्टिफिशियल स्वीटनर्स जास्त चांगले की नॅचरल स्वीटनर्स? तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे आणि तुम्हाला कशाची चव आवडतीये त्याप्रमाणे. कारण एक लक्षात घे, की या सगळ्या आर्टिफिशियल किंवा नॅचरल सगळ्या स्वीटनर्स ना, ते स्वीटनर आहेत. ते साखर नाहीयेत. त्यामुळे त्याला तुम्ही खाल्ल्यावर किंवा चहात वगैरे घातल्यावर त्याला एक वेगळी चव असते. एक जरा आफ्टर टेस्ट असते या सगळ्याला. तर तुम्ही काय आवडतंय, तुमच्या बजेटमध्ये काय बसतंय त्याप्रमाणे ठरवा. जर तुम्हाला पचायला काही त्रास होत असेल, म्हणजे जर IBS वगैरे जर असेल, तर तुम्ही सॅकरिन सुक्रोलोज जे आहे ते वापरलं नाही पाहिजे. अनेक वेळा आपल्याला फ्रूट ज्युसेस कारण तू मगाशी लहान मुलांच्या पण याचा प्रश्न विचारला असता. त्याच्यात लहान मुलांच्या बऱ्याच प्रॉडक्ट्समध्ये आपल्याला सॉर्बिटॉल पण दिसतं. तर सॉर्बिटॉल पण शुड बी अव्हॉइडेड कारण मग ते पचायला तुम्हाला म्हणजे त्यांनी गॅसेस होतात किंवा लूज मोशन्स होऊ शकतात तुम्हाला. त्यामुळे ज्यांना फ्रूट ज्यूसनी ज्यांना होत असतं म्हणजे डायरिया काहींना होतो, तर दॅट इज बिकॉज ऑफ द सॉर्बिटॉल इन इट असं. पण नाहीतर तुम्ही ॲज सच काही नॅचरल चांगलं किंवा आर्टिफिशियल वाईट अशातला भाग नाहीये. पण तुमचं पर्सनल प्रेफरन्स आहे, की तुम्हाला स्टिविया किंवा मग फ्रूट शुगर वापरायचंय का तुम्हाला एस्पार्टेम वापरायचंय? इट्स अप टू यू. आणि हे स्वीटनर जे आहेत ते आपण कुठकुठल्या पदार्थात घालून वापरू शकतो? म्हणजे आईस्क्रीममध्ये घातलं असं चालतं का? किंवा बेकिंगमध्ये? आता ह्या स्वीटनर्समध्ये पण जे तू म्हणालीस, की बेकिंगमध्ये वापरता येतं का? तर आता हल्ली कारण हे लक्षात आलं, की आधी जेव्हा तुम्ही एस्पार्टेम वापरायचे, तर आता चहा कॉफीत कसं चहा बनल्यावर किंवा कॉफी बनल्यावर तुम्ही वरनं घालता. त्यामुळे त्याला परत गरम नाही करत आहे. एस्पार्टेमला जर तुम्ही परत गरम केलं, तर मग तो पदार्थ कडू होतो. कारण ते डिसइंटिग्रेट होतं. त्याला म्हणजे हीट अप्लाय झाली की. तर तसंच या स्वीटनर्समध्ये पण बेक स्टेबल किंवा जे गरम करून लाइक जसं आपल्याकडे एक अजून एक प्रॉडक्ट आहे सुक्रोलोज मिक्स प्रॉडक्ट मिळतं, की ज्याच्याने तुम्ही शिरा वगैरे जरी केलात, की त्याला शिजवलं तरी पण ते काही कडू होत नाही. तर तसे पदार्थ मिळतात. त्यामुळे तुम्ही जर एखादा गोडाचा पदार्थ ज्याला शिजवायला लागणार आहे असं करणार असाल, तर मात्र बघा की ते त्याला गरम करून चालणार आहे की नाही असं. ते हीट स्टेबल, बेक स्टेबल असं त्याच्यावर लिहिलेलं आहे की नाही. मोस्ट एस्पार्टेम जे आहे ते बेक स्टेबल नसतं.
तुमचा पदार्थ पूर्णपणे कडू होऊ शकतो. स्टिवियात पण प्रकार असतात. त्या प्रॉडक्टवर लिहिलेलं असतं की हे बेक स्टेबल आहे की नाही. एरिथ्रिटॉल बाय अँड लार्ज बेक स्टेबल असतं की म्हणजे त्याला तुम्ही गरम केलं तरी किंवा केक वगैरेमध्ये वापरलं तरी तो केक काही पूर्ण कडू होत नाही असं. सुक्रोलोज पण नाही डिसइंटिग्रेट होत. तर त्यामुळे तुम्ही कुठला पदार्थ करायचा आहे त्यावर. आता आईस्क्रीम वगैरे जर करणार असाल तर काही वेळा आईस्क्रीम जसं आटवून त्याला गरम करून मग त्याच्यात साखर घालतात किंवा त्याला गोड करतात. तर तसं असेल तर मग नाही म्हणजे हीट स्टेबल जर नसेल तर मग देन यू यूज अदर ऑप्शन्स. पण डायरेक्ट जर नुसतं गार ह्याच्यात जर मिक्स करून करणार असाल तर तुम्ही कुठलं पण म्हणजे स्वीटनर वापरू शकता त्याच्यात. सेम थिंग अप्लाइज फॉर इव्हन अनेक वेळा असं कुठला जिलबी वगैरे असे प्रकार करायचे असते तेव्हा पण तुम्हाला बेक स्टेबल जे आहे ते घ्यायला लागतं. पण खरं सांगायचं तर जिथे-जिथे साखर वापरली जाते तिथे-तिथे कुठलं ना कुठलं स्वीटनर वापरलं जाऊ शकतं. आता परत सांगायचं म्हणजे की तुम्ही कुठलं स्वीटनर वापरायचं, नाही वापरायचं किंवा ते किती वेळा खायचं ह्याचं हे ठरवताना काय बघाल, की तुम्ही आता ते कशात वापरताय. तर जसं मी चहा, कॉफीच्या साखरेच्या ऐवजी जर मी ते स्वीटनर वापरते, तर ठीक आहे ते चहा, कॉफीचं आहे. पण जर मला रोज गोड खायची सवय आहे किंवा रोज मला संध्याकाळी शिराच खायला लागतो आणि मग त्याच्याऐवजी मी त्याच्यात स्वीटनर घालून मग बनवतेय, तर मग प्रॉब्लेम इज की तुम्ही त्या शिऱ्याबरोबर जे तूप खाताय, त्यामुळे दॅट इज नॉट रेकमेंडेड की तुम्ही कशात घालताय आणि ते किती खाताय म्हणजे त्याच्या आणि इतर पण जिन्नस काय आहेत हेही बघायला लागतं तुम्हाला. त्यानंतरच तुम्ही ठरवू शकता. अजून एक प्रश्न असा म्हणजे साखर खाल्ल्यावर खूप लोकांना ॲक्ने येतात. हं. तसंच मग हे स्वीटनर्स खाऊन पण काही त्यांनी त्याचे साइड इफेक्ट्स होतात का लोकांना? जसं मी म्हटलं तसं काहींना अ, अमुक-अमुक स्वीटनर जे असतात ते पचत नाहीत. जसं सॉर्बिटॉल, सुक्रोलोज हे सगळ्यांनाच पचतं असं अशातला भाग नाही. तुम्हाला जर कुठला पदार्थ पचत नसेल, तर मग त्याचा इफेक्ट तुमच्या स्किनवर वगैरे येऊ शकतो. त्यामुळे असंही होऊ शकतं, की मला डायरिया झाला किंवा मला कॉन्स्टिपेशनच झालं एखादं स्वीटनर घेऊन आणि म्हणून मग माझी स्किन खराब झाली, असं होऊ शकतं. पण हा खूप इनडायरेक्ट इफेक्ट आहे. आणि जसं तू म्हणाली, की साखर खाऊन पण लाइक से स्किन खराब होते अशातला भाग नाहीये हां. म्हणजे साखरेची शिफारस करायची असं नाही, पण सायंटिफिकली जर बघितलं आपण तर डायरेक्टली काही साखर खाऊन किंवा चहात साखर घालून पिऊन काही तुमची स्किन खराब होते अशातला भाग नाही. ज्यांच्या फॅमिलीत मधुमेहाची हिस्ट्री आहे, हं. तर मग अशा लोकांनी हे जे स्टिविया किंवा आर्टिफिशियल स्वीटनर्स आहे, ते प्रिकॉशन म्हणून आधीपासूनच घेणं सुरू करायचं का? तुम्ही तुमच्या HbA1c लेव्हल्स बघा. तुम्हाला तुमचं फास्टिंग इन्स्युलिनच्या टेस्ट असते तसं पण बघू शकता. ते जर नॉर्मल असेल ना, तर खरं सांगायचं तर तुम्ही नाही गरज आहे काही असं स्वीटनर्स वगैरे घ्यायची. पण एक नुसतं तितकी जर 2 चमचे साखर जातीये चहातनं आणि ती पण मला अगदी बंद करायचीच आहे. कारण बाकी सगळं माझं डायट अगदी हेल्दी आहे. काही कुठे जागा नाही काही बदलायला. तर मग मग तो तेवढा फरक करू शकता. आर्टिफिशियल स्वीटनर्स आहे म्हणून त्याचा अतिरेक करू नका. तुम्ही ते कशासोबत खाताय हे सुद्धा बघा आणि तसेच तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा किंवा तसं मराठी@gmail.com वरही तुम्ही विचारू शकता. आणि नेहमीच लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.